माध्यमांमध्ये महिला कलाकारांनी काम हे पहिल्यापासून वर्ज्य मानलं जातं, पण काळ बदलला आणि मनोरंजन क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलला. हळूहळू प्रतिभाशील आणि कुलीन घरातील मुली आणि महिला सिनेमात पदार्पण करू लागल्या आणि पाहता पाहता त्यांच्या यशाचा आलेख या क्षेत्रात उंचावतच राहिला. भारतीय स्त्री कलाकारांच्या कर्तृत्वाचा डंका जगभरात वाजू लागला. तेव्हा आजच्या रुपेरी मुद्रा कार्यक्रमात जाणून घेऊयात काही मराठी महिला कलाकारांनी चौकटी बाहेर गाजवलेल्या कर्तृत्व गाथा. भारतीय चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या धोंडीराज गोविंद फाळके यांच्या पहिल्या चित्रपटात अर्थात राजा हरिश्चंद्र मध्ये एकाही महिला कलाकारांनी भूमिका केली नव्हती. पण त्यांच्या दुसऱ्या चित्रपटात म्हणजे मोहिनी भस्मासूर मध्ये कमलाबाई गोखलेंनी पदार्पण करून समस्त स्त्री कलाकारांसाठी नवे दालनच खुले केले. काल रात सारी मजसी झोप नाही आली, जीव झाला थोडा थोडा उर्वरे खाली. काल रात सारी मजसी झोप नाही आली. 1932 सालच्या अयोध्येचा राजा चित्रपटात नायिका म्हणून पदार्पण करणाऱ्या दुर्गाबाई खोटेंनी 1938 साली नटराज फिल्म्स ही निर्मिती संस्था स्थापन करून सवंगडी चित्रपटाची निर्मिती केली. त्या पहिल्या स्त्री निर्मात्या ठरल्या. तू गौरी को नहीं जानता बेटे, वो तो बेचारी आप ही बड़ी दुखी है. दुखी है? हाँ मंटू, इतनी नन्ही उम्र में भगवान ने उसे कितना दुख दे दिया. 1.5 साल की थी, माँ बाप नहीं रहे. बेचारा मामा भला आदमी है, उसने उसे पालने पोसने के लिए यहाँ लाया, लेकिन उसकी मामी तो जन्म की बैरी नहीं. इतना दुख देती है, लेकिन वो तो बेचारी हंस के सब झेल लेती है, कभी किसी बात का बुरा नहीं मानती. शांता आपटे या प्रतिभासंपन्न गायिका नटी यांनी चित्रपटात काम करण्यासाठी त्या काळात चित्रपट निर्मितीची प्रमुख केंद्र असलेल्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, मद्रास, लाहोर, कोलकाता अशा ठिकाणी धडक मारून तिथल्या चित्रपटात काम करणाऱ्या त्या एकमेव अभिनेत्री होत्या. त्याच काळातील लीला चिटणीस, शोभना समर्थ, सुमती गुप्ते जोगळेकर, स्नेहप्रभा प्रधान या देखील चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन तसंच सिनेमासाठी विविध प्रकारे योगदान देत राहिल्या. तूच करी कल्याण माते, तूच करी कल्याण. गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गायन संगीतासोबतच सुरेल चित्र ही चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली. तसंच चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचा जयप्रभा स्टुडिओ विकत घेऊन मराठी चित्रपटाच्या पडत्या काळात तो चालवण्याचं शिवधनुष्य त्यांनी पेललं. लता दीदींच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची बहीण म्हणजेच विख्यात पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांनी सुद्धा महालक्ष्मी चित्र या चित्रपट संस्थेच्या माध्यमातून पवनाकाठचा धोंडी आणि जैत रे जैत या चित्रपटांची निर्मिती केली. 1970 आणि 80च्या दशकात मराठी सिनेमा तळागाळातील सिनेप्रेक्षकांसाठी तंबूत पोहोचवण्याचा मान जातो अभिनेत्री निर्मात्या सुषमा शिरोमणी यांना. आपल्या शिरोमणी चित्र या निर्मिती संस्थेद्वारे विविध सिनेमांच्या निर्मिती दिग्दर्शनासोबतच हिंदीतील नामांकित स्टार कास्ट मराठीत घेऊन सिनेमाला नवीन वळण दिलं. चंद्र आणखी प्रीती यांचे काय असावे नाते, चंद्र आणखी प्रीती यांचे काय असावे नाते. विख्यात अभिनेत्री जयश्री गडकर अभिनयातून दिग्दर्शनाकडे वळल्या. तसंच उषा चव्हाण यांनी देखील निर्मात्या, लेखिका आणि दिग्दर्शनासोबतच गीतकार म्हणूनही लौकिकता मिळवली. हे काम नेतरीला हाजी मनबा. बॉलिवूड आणि इतर भाषिक चित्रपटांमध्ये आपल्या कला कर्तृत्वाची किमया साऱ्या जगाला दाखवली ती म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील यांनी. भारतीय स्त्री मनाचा वेध आपल्या अभिनयातून दाखवत परीक्षकांकडून आणि सिनेप्रेमींकडून कौतुकाची थाप मिळवली त्यांनी. नूतन, माधुरी दीक्षित, सोनाली कुलकर्णी, उर्मिला मातोंडकर, शिल्पा आणि नम्रता शिरोडकर, अश्विनी भावे या अभिनेत्रींची कीर्ती गौरवास्पदच म्हणावी लागेल. याने मारलं आपल्या जयंदादाला. याने तुमच्या गुरुला पोहोचवलं. स्मिता तळवळकर यांनी अस्मिता चित्रच्या माध्यमातून दर्जेदार कौटुंबिक आणि स्त्रीप्रधान सिनेमांची निर्मिती तर केलीच, पण नाटक आणि दूरचित्रवाणी मालिकांच्या निर्मितीमुळे यशस्वी निर्मात्या म्हणून प्रसिद्ध झाल्या. कुणाला भणंग म्हणतेस? कोण हलक्या जातीचा?
स्वतःच्या कर्तबगारीनं मोठमोठ्या हुद्द्यावर चढत जाणारा माझा नवरा भडंग, हलक्या जातीचा, आणि तुम्ही दोघी उच्च कुळातल्या प्रतिष्ठित. माझ्या भावाला संसारातून उठवलं, चांगल्या घराची मसणवट केली, तरी तुम्ही दोघी उच्च कुळातल्या काय? नीचाहून नीच आहात तुम्ही. तसंच श्रावणी देवधर या लपंडाव आणि सरकारनामा असे ब्लॉकबस्टर सिनेमे देऊन बॉक्स ऑफिस आणि पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या. सुमित्रा भावे, चित्रा पालेकर, मृणाल कुलकर्णी या निर्माती दिग्दर्शकांनी अनेक ऑफबीट विषयांचे सिनेमे पडद्यावर आणून रसिकांना अंतर्मुख केलं. रसिक हो, आज देखील चित्रपट वर्तुळातील अनेक मराठी महिला कलाकार राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव आणि ख्याती मिळवत असून त्यांच्या यशाची ही गाथा कल्पकता, अद्वितीय सामर्थ्य आणि कलागुणांच्या बळावर यापुढे देखील यशाची सिनेभरारी घेऊन मानाचा मुजरा मिळवतच राहील.